नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे बालुशाही कशी बनवायची, बालुशाहीचं पीठ कसं टिपायचं. तर मन लावून पहा. हे पहा, बालुशाही कशी कशी बालुशाहीचं पीठ कसं लावायचं आजचा विषय आहे. तर तुम्ही मन लावून पहा, व्हिडिओला शेवटपर्यंत चुकू नका. शेवटची एकदम म्हणजे सगळं रेसिपी आहे. हे पहा, हे बालुशाहीचा मैदा घेतलेला आहे. इकडे पहा, दाखवा इकडे इकडे. हे पहा, बालुशाहीचा मैदा घेतलेला आहे. तर आपण आज सम्राट आट्यापासून बालुशाही बनवणार आहात. हे पहा, आपण बालुशाहीला चांगल्या प्रकारचा मैदा वापरत होतो. हे पहा, दोन पैसे कमी राहू द्या पण चांगलं, कारण लोकांचे लेकरं बाळ खातात, चांगली क्वालिटी द्यायची. तेल चांगल्या प्रकारचं वापरतो आपण. हे पहा, हे जेमिनी उच्च दर्जाचं तेल आहे. जेमिनी रिफाईंड सोयाबीन ऑइल, खुल्लं तेल आपण वापरत नाही, कारण मोसम खराब असते, लेकरं बाळ खातात आणि कढईमध्ये एक थेंब पण तेल नाही. हे पहा इकडे पहा, फ्रेश जुनं तेल संपलेलं आहे. चांगल्या प्रकारचं तेल वापरायचं आपला छोटा धंदा आहे. हे पहा, चांगल्या प्रकारचं तेल यूज करतो आपण. मैदा पॅकिंग आहे, तेल पण चांगलं आहे. आणि हे पहा, मैदा असा चिमून घेतलेला आहे. मैद्यामध्ये थोडंसं म्हणजे सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मैदा आपण मिक्स करून घेत आहेत. हे पहा, हे पहा, इथपर्यंत आटा लावायचा असा. एकच मिनिट हा. हे पहा, बालुशाही बनवताना मैदा इकडे जवळ दाखवा थोडं. मैद्याचा आटा असा निघला पाहिजे. हे पहा, एकदम आबडधोबड, जास्त मिक्स पण नाही, जास्त कडक पण नाही, जास्त नरम पण नाही. हे पहा, पेड्यासारखं दिसायला का नाही. हे पहा, अशा प्रकारे पीठ लावायचं. तर आपण टोटल 3 किलो मैदा घेतलेला आहे. 1 किलो, 2 किलो आणि हे एक 3 किलो. 3 किलो मैद्याला आपण पाव किलो तेल मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये किती, पाव किलो जवळपास, आणि थोडासा सोडा मिक्स केलेला आहे. चांगल्या प्रकारे याला आपण फेटून घ्यायचं. पाणी योग्य प्रमाणामध्ये टाकायचं, दमादमाने मिक्स करायचं. आणि मिक्स केल्यानंतर आपण जवळपास याला 1 तास भिजत ठेवायचं. म्हणजे 1 तास काय करायचं, त्याला कागदामध्ये बांधून ठेवायचं. हे पहा, आणि या पद्धतीने आपण मिक्स करीत आहोत. सावकाश बघा, दमाने बघा, व्यवस्थित बघा. जर तुम्ही घरी जर बनवत असाल तर 3 किलो मैद्यामध्ये 100 बालुशाही सहज बनतात. एक पूर्ण फॅमिली सहज खाऊ शकते. आणि आज जर बालुशाही बनवली तर बालुशाही 4 दिवस टिकते. किती दिवस, 4 दिवस टिकते. मार्केटमध्ये खूप बालुशाही महाग भेटते आणि मार्केटची साखर वगैरे चांगली नसते. आपण घरगुती साखर आणायची, चांगला पाक बनवायचा त्याचा, आणि बालुशाही चांगल्या पद्धतीने बनवायची. हे पहा, कारण आपण पॅकिंग मैदा आहे. हे पहा, सम्राट कंपनीचा चांगल्या दर्जाचा मैदा आहे आणि तेल पण योग्य योग्य चांगलं वापरतो आपण. बघा, मन लावून बघा. हे पीठ असं बनवायलोय मी. तुम्ही पण हे बघा आणि घरी तुम्ही शिका. चांगलं असं व्यवस्थित फेटून घ्यायचं. जास्त मध्ये बी नाही, जास्त कडक बी नाही. हे पहा, दमादमाने टिपून घ्यायचं असं. व्यवस्थित येतोय ना माझा आवाज, येतोय ना क्लिअर त्याच्यामध्ये. तुम्हाला आवाज येतो ना माझा सगळ्यांना. हे पहा, व्हिडिओ मात्र अजिबात चुकू नका, कारण पुन्हा डबल हॉटेलवाले असं दाखवत नाहीत. मैदा चांगला आहे. आणि हे पहा, एकदम तेल मात्र जास्त प्रमाणामध्ये टाकायचं. हे पहा, हे मैदा आहे आपला छान. आणि आपण रोजचे रोज तेल फ्रेश बनवत होतं. याच्यामध्ये जवळपास 100 नग तयार होतात आपले. आता आबडधोबड हे करून घ्यायचं, पीठ टिपून घ्यायचं. बघा, अजिबात थोडा बी व्हिडिओ मिस करू नका. विषय आपला खूप चांगला आहे. बालुशाहीचं पीठ कसं बनवायचं, बालुशाही कशी बनवायची. काही पण कार्यक्रम असला, घरी एखादा बर्थडे बिड्डे असला, काही असलं तर माणसाला खाऊ वाटत आहे. हॉटेलवाले चांगला माल देत नाही, तर आपण घरगुती बनवतो, चांगलं बनवत होतं. हे पहा, बघा, व्हिडिओ छान आहे. माझ्या मोबाईलवर फोन लावून सांगा किंवा कमेंट करून सांगा. चॅनल जर लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मारुती कराड. सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आमचा मोबाईल जरा साधा आहे, त्याच्याने आवाज जरा क्लिअर येत नाही, पण सांभाळून घ्या. तुम्ही सांभाळून घेतलं म्हणजे मला पुढचा व्हिडिओ बनवायला हे होतं. हे पहा, प्रोत्साहन भेटत आहे. कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ते पण सांगा. आमचा जिल्हा तालुका परळ योजना, जिल्हा बीड. बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जर पहिल्यांदा आला असाल तर. आणि मग कसं वाटलं पीठ, घरच्या घरी थोडं ट्राय करून बघा. आणि चांगलं बालुशाही लागली तर आम्हाला फोन लावून सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 7822
माझा मोबाईल नंबर आहे 7822036848. मारुती नामदेवराव कराड. ओके, छान, बेस्ट ऑफ लक. हे पहा शेवटी असं पीठ बनतंय आपलं. थांबा 1 मिनिट हा. आपलं पीठ मळून झालेलं आहे. एकच मिनिट हा. खूप मेहनती काम आहे, हार्ड वर्क आहे, एकदम हार्ड वर्क. सोपं काहीच नसतंय, सोपं. आणि मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही. हॉटेलचा माल खाऊ नका, चांगलं नसतं. हॉटेलचं तेल चांगलं नसतंय, काय नसतंय. हे पहा, बघा, दाखवा सर्वांना, आपल्याला मित्रमंडळीला आपलं हे बघा. हे असं पीठ टिंबलंय आपण. राईट, ओके. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. ओके. आणि